जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. हॅलो, नमस्कार. मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते. तर आज काय स्पेशल आपला व्हिडिओ असणार आहे ते तुम्हाला समजलंच असेल. तरी देखील आपण शिवजयंतीच्या सर्वांना तुम्हाला माझ्या परिवाराकडून आणि सगळ्यांकडूनच तुम्हाला खूप जास्त शिवजयंतीच्या शुभेच्छा. आणि तुम्ही देखील शिवजयंती कशी सेलिब्रेट केली ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपला त्या संबंधित असणार आहे की आपण आज शिवजयंती कशी सेलिब्रेट केली आहे. त्यानंतरून शिवजयंती स्पेशल आपण रांगोळी देखील काढणार आहोत, तर ती देखील नक्की पहा. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर छान अशी सकाळ झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि शिवजयंतीच्या सर्वांना खूप जास्त हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला मी सर्वांना देते आहे. तर चला, छान अशी सुरुवात झाली सकाळची आणि तुम्ही इथे पाहू शकतात मम्मीची देवपूजा वगैरे देखील झालेली आहे. त्यानंतर वहिनींनी देखील केलेली आहे. आणि आता नंतर आपण करतो आहोत ते म्हणजे शिवजयंतीची म्हणजेच आपल्या महाराजांची आपण पूजा करत आहोत. तर त्यासाठी आपण छान असं डेकोरेशन करत आहोत. तर आज वहिनींनी स्पेशल डेकोरेशन केलेलं आहे. तर ते कसं वाटतं ते देखील नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कंटिन्यू करून शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला, त्यामध्ये साईची देखील गडबड चालू आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि आज साई म्हणजे लहानाला दोघांना एक साई आणि क्रियांशला आम्ही छान असं थोडंसं ट्रेडिशनल किंवा आपण मराठी आपलं महाराजांच्या याच्यानुसार आपण आज ड्रेस देखील घातलेले आहेत. आणि दोघांनाही चंद्रकोर देखील लावलेले आहेत, तुम्ही पुढे पाहालच व्हिडिओमध्ये. तर चला, छान अशी शिवजयंती आपण सेलिब्रेट करणार आहोत. आणि लहानाल्या मुलांना देखील आपल्यासारखाच प्रत्येक गोष्टीचा उत्सव साजरा करण्याची आवड निर्माण त्यांना झाली पाहिजे. आणि शिवजयंती, जन्माष्टमी या असे जे आपले महाराष्ट्रात होणारे सण आहेत किंवा जयंत्या वगैरे आहेत ते देखील त्यांनी छान अशा आपल्यानंतर देखील साजरे केले पाहिजे. त्यासाठी हे नॉर्मल आत्ताच आपण चालू केलं तरी छान आहे. तर त्यानंतर सर्व डेकोरेशन वगैरे झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि खूप छान अशी आपली मूर्ती महाराजांची आपण डेकोरेशन छान असं त्यांचं केलेलं आहे. आता फक्त बाकी राहिला आहे तो म्हणजे हार घालायचा आहे. तर आता हार देखील आपण त्यांना बनवून घेतलेला आहे आणि आता तो घालून घेऊयात. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजून कोणी चॅनेलला नवीन असेल तर लवकर जा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तिथे तुम्ही पाहू शकता. छान असा साईने महाराजांना आपल्या हार वगैरे घातलेला आहे. आणि अशा प्रकारे छान अशी आपली महाराजांची पूजा आपण केलेली आहे, जयंती साजरी केलेली आहे जशी की घरी नॉर्मलच. आणि आता मी रांगोळीला स्टार्ट केलेला आहे. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. रांगोळी देखील माझी कशी आहे ते देखील नक्की सांगा. भर उन्हामध्ये ही रांगोळी काढली गेलेली आहे, कारण सकाळी लवकर जमलंच नाही रांगोळी काढायसाठी. त्यामुळे शूट करताना देखील व्हिडिओमध्ये सावली दिसती आहे, तर तिला इग्नोर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू. तुम्ही पाहू शकता छान अशी मी रांगोळी काढायला स्टार्ट केलेलं आहे. खरं तर ही रांगोळी मला आतमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्येच काढायची होती, देवाऱ्याच्या समोर किंवा शिवजयंती आपण जिथं महाराजांची मूर्ती टेबलवरती ठेवून वगैरे जिथं डेकोरेशन करून त्यांची जयंती साजरी केली तिथं समोर काढायची होती. पण लहान मुलांमुळं मी ती तिथं नाही काढली, कारण त्यांच्या ये जा करण्याने किंवा मस्तीने वगैरे ती पुसली गेली असती. त्यामुळे मी ही बाहेरच्या अंगणामध्ये जिथं आम्ही रेग्युलरली रांगोळी अंगण असतं आपलं, सडा वगैरे टाकून आपण जे करतो, तिथं ही रांगोळी मी छान अशी काढलेली होती. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू. आणि आपल्या दैवताबद्दल म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला देखील आणि आपल्या सर्वांनाच त्यांची सर्व माहिती देखील आहे. पण तरी देखील आज व्हिडिओ थ्रू किंवा व्हिडिओमध्ये दुसरं काहीही न बडबड करता आज आपण त्यांच्याबद्दलच अशी छान अशी थोडीशी छोटीशी अशी स्टोरी किंवा त्यांच्याबद्दल छान असे काहीतरी माहिती आपण जाणून घेऊया. जी तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे मला माहिती आहे, पण तरी देखील व्हिडिओत आपण ते सांगणार आहोत. तर ते कंटिन्यू करूया. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, नीतिवंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी मानाचा मुजरा.
शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची माहिती आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज भोसले 1630 ते 1680 हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तसेच महाराजांनी 1674 पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला होता. तसंच त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे देखील लागले होतेच. तेवढेच नाही तर विजापूरला आदिलशाह आणि इंग्रजांशी लढावे लागले. 1674 रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. म्हणजेच छत्रपती हे कसे बनले ते त्या याच्यातून आपल्याला समजते की शिवाजी महाराज हे छत्रपती कसे बनले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतिशील प्रशासन देखील स्थापन केले होते. तसेच त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी कावा युद्धाची एक नवीन शैली शिवसूत्र विकसित केले. त्यांनी त्यांची प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनरुच्चार देखील केले होते. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असंच का पडलं असेल? करा बरं विचार. मी देखील खूप केला, पण त्यातून आपल्याला असं कळते की चला, जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले होते. म्हणजे एक देवीला जिजाबाईंनी बलवान पुत्र दे. आपण जसं एखादं व्रत करतो किंवा गुरुवार उपवास तपास करतो तसेच शिवाई देवीला जिजाबाईंनी देखील सांगितले होते आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात गेलेले आहे. आणि शिवाजी महाराजांचे चारित्र्य हे त्यांच्या पालकासारखेच होते. म्हणजे त्यांच्या पालकांचा त्यांच्यावरती खूप जास्त प्रभाव होता. त्यांचे बालपण हे कुठं गेले हे देखील आपल्या सर्वांना माहितीच. तसेच त्यानंतर महाराजांनी सर्वात पहिला जो किल्ला त्यांनी काबीज केला होता त्या किल्ल्याचं नाव होतं तोरणा. त्यानंतर त्यांनी रायगड आणि हळूहळू एकूण 360 किल्ले ताब्यात घेतले होते. असा हा आपला एकच राजा जो सगळ्या अख्ख्या जगावरती राज करतो आणि जगातल्या आपल्या सर्वांवरती आपल्या मनामध्ये सर्वांच्या विजय आणि राज करतो, असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. रांगोळी देखील कशी वाटली ते देखील नक्की सांगा. आणि आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, खूप जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.